आज आपण बनवूयात गाजरचा हलवा. एकदम सोपा, साध्या पद्धतीने आणि स्वादिष्ट असा गाजरचा हलवा. तर हा हलवा बनवण्यासाठी आपण 1 किलो गाजर घेतलेले आहेत. तर हे गाजरची साल काढून घ्यायची. सगळ्या गाजरची साल आणि खालचं बूड असतं ते काढून टाकायचं. त्यामुळे माती असेल त्याला तर ती निघून जाते. तर अशा पद्धतीने सगळ्या गाजरची सालं काढून घ्यायची. आता ही सगळी सालं काढून झालेली आहे. ती एका पाण्यामध्ये 5 मिनिट ठेवून द्यायची आणि त्यानंतर धुवून घ्यायचे. त्यामुळे गाजराला थोडीफार जी माती राहिलेली असती ती निघून जाते आणि आपल्याला हलवा कचकच लागत नाही. त्यानंतर किसून घ्यायचे सगळे गाजर. छोट्या किंवा मोठ्या किसणीने किसले तरी पण चालतात आणि किसलेल्या गाजराचाच हलवा एकदम छान लागतो. त्यामुळं गाजर किसूनच घ्यायचे. शिजवून किंवा तुकडे करून एवढा छान लागत नाही. तर अशा पद्धतीने सगळे गाजर किसून झालेले आहे. तर 1 किलो गाजरचा एवढा आपला किस तयार झालेला आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि त्यामध्ये आपण जो गाजरचा किस करून घेतलेला होता तो परतून घ्यायचा. तर आता सगळा किस आपण टाकून दिलेला आहे आणि तो थोडासा मध्यम गॅसवर परतत राहायचं. चांगला परतल्यानंतर त्यातलं थोडं पाणी कमी होतं. थोडा मध्यम गॅस किंवा थोडा मोठा गॅस करत करत 2-4 मिनिट परतून घ्यायचा आणि चांगला परतल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि त्यावर झाकण ठेवून आणखी 5 मिनिट राहू द्यायचं. झाकण 5 मिनिट राहू द्यायचं. परत एकदा झाकण उघडून परतून घ्यायचा आणि थोडासा शिजलेला असतो आपला हलवा. मग त्यामध्ये दुधावरची साय असते ती टाकायची. दुधावरच्या सायमुळं एकदम खव्यासारखी चव लागते. दुधावरची साय आणि 1.5 वाटी साखर टाकलेली आहे. गोड कमी पाहिजे असेल तर 1 वाटी साखर टाकली तरी पण चालेल आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. साय एकदम अशी तुपासारखी किंवा खाव्यासारखी मिक्स होऊन जाते त्याच्यामध्ये आणि साखरेला पाणी सुटतं. तर थोड्या वेळ साखरेच्या आणि सायच्या पाण्यामध्ये शिजून घ्यायचं. गाजरालाही पाणी सुटतं. तर हे असं पाणी खाली आपलं आलेलं आहे. तर त्या पाण्यामध्येच हलवा शिजवून घ्यायचा चांगला. गाजर एकदम छान शिजवून घ्यायचे आणि ते पाणी आटून द्यायचं. थोडं पाणी आटल्यानंतर मग 1 चमचा विलायची आणि अर्धी वाटी काजू बदामचे तुकडे. तर हे सर्व टाकून परत एकदा मिक्स करायचं आणि परतत राहायचं. आता यानंतर थोड्या वेळ गॅस एकदम स्लो करायचा आणि झाकण ठेवायचं नाही. झाकण थोड्या वेळ ठेवायचंच नाही. त्यानंतर शिजवत राहायचं आणि गॅस एकदम स्लो किंवा मध्यम असाच करून परतत राहायचं आणि त्यातलं सगळं पाणी आटल्यानंतर गाजरचा हलवा आपला असा दिसतो. तर अशा पद्धतीने 20 ते 25 मिनिट आपला हलवा परतत ठेवल्यामुळे एकदम छान आणि स्वादिष्ट असा तयार होतो. जितकं जास्त आपण परतून घेऊ एकदम स्लो गॅसवर तर तेवढा गाजरचा हलवा छान लागतो. अशा पद्धतीने गाजरचा सहज सोपा हलवा एकदा नक्की करून बघा आणि अमृत स्वादला सबस्क्राईब करा.